बहुजन आघाडी शहर व जिल्हा सोलापूर यांच्या वतीने देशाच्या सार्वभौमत्व, राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणाशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबत केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण घेण्यासाठी हे जन आंदोलन करण्यात आले। या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने खालील मुद्द्यांवर केंद्र सरकारकडून स्पष्ट उत्तर मागण्यात येत आहे। जेफ्री एप्स्टीन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात कोणते संबंध किंवा व्यवहार होते का? इस्रायल दौऱ्यादरम्यान पंतप्रधानाने एप्स्टीनकडून कोणताही सल्ला घेतला होता का? देशाच्या पंतप्रधानांना एखाद्या उद्योगपती किंवा व्यक्तीशी वैयक्तिक संबंध ठेवण्याची गरज का पडली? जगभरात एप्स्टीन फाईल्सशी पंतप्रधानांचे नाव जोडले जात असल्याच्या चर्चावर केंद्र सरकार मौन का बाळगते आहे? अमेरिकेसोबत झालेले आर्थिक करार पंतप्रधानांच्या हस्तक्षेपातून झाले का? भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये असा दबाव अमेरिकेने आणल्यास या संदर्भात अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प किंवा अमेरिकन प्रशासनाला असा आदेश देण्याचा अधिकार कसा मिळतो? भारताच्या परराष्ट्र धोरणावर किंवा निर्णयावर अमेरिकेचा प्रभाव आहे का? देशाचे आर्थिक व ऊर्जा धोरण स्वतंत्र आहे का? याबाबत सरकार स्पष्ट करणार का? देशामध्ये गोरगरीब जनतेला, मध्यमवर्गीयांना गॅस दरवाढ करून अजून महागाईच्या खाली ढकलले जात आहे। गॅस दरवाढीमुळे अनेक रोजगार बंद झालेले असून उद्योग बंद झालेले आहेत। बेकारी प्रचंड वाढलेली आहे। या सगळ्या कामात केंद्र सरकार अपयशी ठरलेले आहे। पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा अशी आमची प्रमुख मागणी आहे। इस्रायलचा युद्ध चालू असताना अगोदरच गॅसचे नियोजन का करण्यात आले नाही? भारताच्या जनतेला मुद्दाम महागाईच्या खाईत ढकलण्यात आलेलं आहे का? बेरोजगारीचं भूत बसवण्याचा हा हेतू आहे का? वंचित बहुजन आघाडीचे म्हणणे आहे की हा प्रश्न कोणत्याही पक्षीय राजकारणाचा नसून भारताच्या सार्वभौमत्वाचा, राष्ट्रीय सुरक्षेचा आणि धोरणात्मक स्वायत्ततेचा आहे। त्यामुळे देशाच्या जनतेसमोर वस्तुस्थिती स्पष्ट करणे हे केंद्र सरकारचे कर्तव्य आहे। जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रश्नांवर समाधानकारक स्पष्टीकरण दिले नाही तर देशाच्या प्रतिमेला धक्का लागू नये यासाठी त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे।